भाजपाचे माजी मंत्री, राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आपल्यासोबत आहेत. भाऊ, आपण नुकताच आता दिल्लीचा दौरा झाला, त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री अमित शहा देखील होते. काय चर्चा झाली नेमकी? राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या इतिहासामध्ये एवढा मोठा कार्यक्रम आजपर्यंत कधी झाला नव्हता, पण तो कार्यक्रम परवाच्या 10 तारखेला झाला आणि केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारिता मंत्री अमित शहा साहेब त्याला प्रमुख पाहुणे होते. दिवसभर कार्यक्रम होते, त्यामध्ये चर्चासत्र होतं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन शुगर केन, म्हणजे आता ही नवीन टेक्नॉलॉजी साखर कारखानदारीमध्ये आणण्याचा प्रयत्न होतोय. त्याचबरोबर उत्पादकता वाढवणं, उत्पादन खर्च कमी करणं, ह्यासाठीची काही सेमिनार्स आम्ही घेतले होते. बायोफ्युअल, की ज्यामध्ये CNG आहे, ज्यामध्ये मिथेन गॅस आहे, हे सुद्धा आता ॲव्हेन्यूज साखर उद्योगाकरता आता अवेलेबल होत आहेत. आणि मग बक्षीस वितरण समारंभ होता. एकंदरीत ह्या कार्यक्रमामध्ये ओव्हरऑल साखर उद्योगातले आत्ता जे ज्वलन प्रश्न आहेत ते एक फेडरल बॉडी म्हणून आम्ही त्यांच्यासमोर मांडले. प्रामुख्यानं MSP ही 42 रुपये करावी. इथेनॉल बी हेवीपासून आणि सिरपपासून त्याचे दर गेले वर्षभर वाढवलेले नाहीत, ते दर वाढवावेत. एक 20 लाख टनाला एक्सपोर्टला परवानगी द्यावी. 6 डिसेंबरला इथेनॉलवर जो बॅन आलेला आहे, म्हणजे तात्पुरतं स्थगिती आहे, ती स्थगिती उठवावी. आणि शुगर डेव्हलपमेंट फंड जो आहे, ज्याच्यामध्ये साखर कारखान्यांचेच पैसे आहेत ते, पण ते थकलेले आहेत, तर त्याचं रिस्ट्रक्चरिंग करून मिळावं, व्याज दंड माफ व्हावा. आणि एक 10,000 नवीन हार्वेस्टर आता ऊस तोडणीकरता NCDCच्या माध्यमातून द्यावेत, अशा प्रकारची त्या ठिकाणी मागणी झाली. पहिल्यांदा NCDC मार्फत सहकारी साखर कारखान्यांना वर्किंग कॅपिटल, ज्याला आपण म्हणतो भागभांडवल, की ज्या भागभांडवलामुळे बरेच सहकारी साखर कारखाने आजारी पडायला लागले किंवा बंद पडायला लागले, आणि ते बंद पडलेले मग कुणीतरी खाजगीमध्ये खरेदी करते. हे टाळण्यासाठी मला आनंद आहे की पहिल्यांदा गेल्या 6 महिन्यामध्ये NCDC मार्फत जवळपास 3,000 कोटी रुपये ह्या भागभांडवल योजनेखाली सहकारी साखर कारखान्यांना आपण दिले. आणि त्यातला बहुतांशी मेजर शेअर हा महाराष्ट्रातल्या साखर कारखान्याला 29 कारखान्यांना ह्याचा फायदा झाला. तर असे काही विषय मांडले गेले आणि एकंदरीत एक 10 वर्षाचा रोडमॅप या साखर उद्योगाचा व्हावा, तसा प्रस्ताव आम्ही तयार केलेला आहे आणि तो लवकरच पुढच्या महिन्यामध्ये आम्ही केंद्र सरकारला सादर करू. नक्कीच बघितलं तर तुम्ही दिल्लीला गेल्यानंतर तुमचं तोंड बघून अमित भाईंनी कौतुक केलेलं आहे. म्हणजे तुमच्या कौतुकाचा वर्षावच त्यांनी त्या ठिकाणी केला. त्याचं रूपांतर कुठं राज्यपाल नियुक्त आता होऊ पाहतायत विधान परिषदेची जागा, त्याच्यात होईल का, काय वाटतं? नाही, त्याची काय मला कल्पना नाही आहे, परंतु आम्ही गेले अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतो आणि कदाचित केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांना आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांना माहिती किंवा आपली आतापर्यंतचं पाठीमागचं बॅकग्राऊंड काय, आपली कामाची पद्धत काय, आपण कसं काम केलेलं आहे. ठीक आहे, 1-2 निवडणुकीला इकडे तिकडे कमी जास्त काय झालं असेल. आणि तसं पाहिलं तर हा मतदारसंघ सुद्धा हा 52 सालापासून हा ज्या विचारांना आपण राजकारण समाजकारण करतो त्या विचाराच्या पाठीमागच हा मतदारसंघ राहिलेला आहे. ठीक आहे, तो भाग वेगळा आहे, परंतु केंद्रीय नेतृत्वाचा एक आपल्यावर विश्वास आहे. आणि मी काय असं कुठल्या पदासाठी वगैरे काय काम करत नाही. आपण काम करत राहायचं आणि त्या कामाचा फायदा हा शेतकऱ्यांना व्हावा, साखर उद्योगाला व्हावा, सहकार्यातल्या सामान्य लोकांना व्हावा. आणि शेवटी सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना कुठेतरी ह्या गोष्टी पथ्य पाळून आपण काम करतो. आणि मी माझ्या 35-40 वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये ह्या गोष्टी मी अतिशय काटेकोरपणानं पाळलेल्या आहेत आणि त्या गोष्टी घेऊन आम्ही पुढे वाटचाल करतो. तुम्हीच मागील 2 दिवस म्हणला की माझी कुठेतरी अडवणूक होते, या ठिकाणी माझ्यावरती अन्याय देखील होतोय. तर आता विधानसभा येऊ पाहते, तर कसं पाहता याकडे? नाही, मी असं म्हणालो होतो की विधानसभेच्या अगोदर लोकसभा होती. हे जवळपास 1999 पासून आपण बघतोय. आणि मग ज्या आम्ही आघाड्यामध्ये म्हणा किंवा महायुतीमध्ये म्हणा आम्ही आहे, तिथं आम्हाला लोकसभेचं काम करावं लागतं. आणि मग लोकसभेचं काम जिथं आम्ही असू तिथं आम्ही प्रामाणिकच करतो. आमचा स्वभाव असा आत बाहेर नाही. मदत करायची आम्ही उघड मदत करतो, विरोध करायचा आम्ही उघड विरोध करतो. मग बऱ्याच वेळा होतं काय की नेमकं ह्या निवडणुका होऊन गेल्यानंतर लोकसभेच्या प्रश्न येतो विधानसभेचा. आणि विधानसभेचा प्रश्न आला की मग बऱ्याच ठिकाणी म्हणजे व्यक्तीच्या मला जो अनुभव आला ते मला टार्गेट केलं जातं, कुठंतरी एकटं पाडलं जातं. आणि मग सगळीकडून वेगवेगळ्या पद्धतीनं अडचणी आणण्याचा प्रयत्न केला जातो.
आता ह्याचाही मी खूप अभ्यास केलेला आहे. तर ठीक आहे, आपण जिथं असतो तिथं आपण प्रामाणिकपणे काम करतो. तर मला असं वाटतं की ह्या गोष्टीचा कुठंतरी तालुक्यातल्या पण जनतेच्या लक्षात ह्या गोष्टी आलेल्या आहेत. आता राहिला प्रश्न इंदापूरच्या विधानसभेचं काय होणार, हे बऱ्याच लोकांच्या समोर एक चर्चेचा विषय आहे. लोकसभेच्या वेळेस आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बरोबर आमची प्रदीर्घ चर्चा झाली. त्यानंतर अजितदादा, मी आणि देवेंद्र फडणवीस आम्ही एकत्र बसलो आणि त्या बैठकीमध्ये अजितदादांनी एक गोष्ट कबूल केली की देवेंद्र फडणवीस साहेब जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे. आणि देवेंद्र फडणवीस साहेब इथं आले आणि त्यांनी सांगितले की मी इंदापूर तालुक्याचा हर्षवर्धन पाटलासहित मी पालकत्व स्वीकारलेलं आहे. ते आपणही बघितलेलं आहे. त्यामुळे आता जी काय चर्चा झाली त्याबद्दल ह्या दोन नेत्यांनी या संदर्भातला निर्णय घ्यावा. त्या निर्णयाची आम्ही वाट बघतोय. नक्कीच परवाच अजित पवारांनी एक वक्तव्य केले की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली, ही चूक झाली, ती द्यायला नको होती, असं त्यांनी वक्तव्य केले. ते का असं म्हणाले असं काय वाटतं आपल्याला? नाही, आता ते कोणत्या रेफरन्समध्ये म्हणाले वगैरे मला काही त्याची कल्पना नाही. परंतु एकंदरीत सुरुवातीला बारामती लोकसभा मतदारसंघ हा जागा वाटपामध्ये कदाचित तो त्यांच्या वाट्याला गेला होता. आता त्यांच्या वाट्याला तो मतदारसंघ गेल्यानंतर त्यांच्या पक्षाचा उमेदवार कोण असावा हा त्यांच्या पक्षाचे नेते म्हणून त्यांनी तो निर्णय घेतलेला असावा. पण आता ती निवडणूक झाली, सगळा निकाल झाला, जिकडे तिकडे झाला, आता त्याच्यावर काही अधिक भाष्य करावं असं मला वाटत नाही. त्याला सांगून एक दुसरा प्रश्न आहे की एकीकडं भारतीय जनता पार्टीमध्ये आपण आहात, मात्र काही कार्यकर्ते असतील किंवा इंदापूर तालुक्यातले काही नागरिक असतील, हे विकास आघाडीची स्थापना गावोगावी करतायत. याबद्दल आपलं काय मत आहे? आणि त्यांची मागणी एकच आहे की हर्षवर्धन पाटील आम्हाला पाहिजेत, आता झालं गेलं सगळं विसरून जाऊयात, आम्हाला पाटील पाहिजेत आणि तेही विधानसभेत बघायचे. असं आहे की मी मगाशी म्हणलं ना की हा मतदारसंघ कैलासवासी शंकररावजी पाटील उर्फ भाऊ हा 52 सालापासून ह्या मतदारसंघाची आणि पिढ्यानपिढ्या आपल्या कार्यकर्त्याची, सामान्य माणसाची नाळ जोडले गेलेली आहे. आज 10 वर्ष झालं मी कुठल्या संविधान पदावर आहे का? 2014 ते 2024 हे 10 वर्ष मी आज कुठल्याही पदावर नाही. पण तरी सुद्धा जनता आमच्याबरोबर का आहे, कशामुळे आहे? तर ती एक नाळ जोडली गेलेली आहे. घराघरामध्ये आपले व्यक्तिगत संबंध आहेत, पारंपरिक संबंध आहेत, कामाच्या रूपानं म्हणा, कौटुंबिक संबंध आहेत, आणि हा ऋणानुबंध जो आहे आणि लोकशाही आहे, त्यामुळे कदाचित काही कार्यकर्त्याच्या त्या भावना असू शकतील. पण मला असं वाटतं की आमच्या या संदर्भातला निर्णय हे देवेंद्र फडणवीस साहेब घेतील आणि देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयाची आम्ही वाट बघतोय. नक्कीच परवाच एक वाक्य असं झालं होतं की आमदार दत्तात्रय भरणे म्हणजे ते महायुतीमध्ये आहेत, त्यांनी देखील असं सांगितलं की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या जागेचा तिला तेच सोडवतील. तुमचं त्याच्यावरती तुम्ही त्याच वाक्यावरती ठाम आहात का की तेच तिला सोडवतील? त्यांनी पालकत्व घेतले, अजित पवारांनी देखील शब्द दिला, तुम्हाला नेमका काय शब्द दिला? नाही, त्यांनी काय शब्द दिला, काय चर्चा झाली ही मला आज इथं एवढं ओपनली लगेच सांगता येणार नाही. फक्त मी एकच बॉटम लाईन सांगतो त्या चर्चेमध्ये की अजितदादा असं म्हणाले की इंदापूरच्या बाबतीमध्ये आणि हर्षवर्धन पाटलांच्या आणि ह्या इथल्या राजकीय परिस्थितीच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब जो निर्णय घेतील तो निर्णय मी मान्य करील, मी त्यात एक शब्द बोलणार नाही. आणि मग देवेंद्र फडणवीस साहेब पण म्हणाले की त्याचा निर्णय मी घेईल. मला असं वाटतं आता शेवटी ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत, ते महाराष्ट्राचे प्रमुख नेते आहेत आणि मला असं वाटतं की ते या संदर्भामध्ये त्यांची आमची डिटेलमध्ये काय चर्चा झाली, अशा काय बैठकीतल्या चर्चा हे बाहेर सांगता येत नाहीत. पण त्यातनं एक वाक्य निश्चित सांगतो की ते निर्णय घेतील तो निर्णय मान्य करायचा, अशी चर्चा झाली आणि ते सगळा विचार करून निर्णय घेतील अशी अपेक्षा करतो. नक्कीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, हे इंदापूरचा विचार करून निर्णय घेतील असं मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केलेलं आहे. जावेद मुलानी, जी 24 तास, इंदापूर.